हॅलो. आज रविवार. वारणामाई ट्रेकर्स, निलेश बारवडे सरांचा हा ट्रेकर्स ग्रुप. आज आम्ही चाललो आहे दंडोबाला ट्रेकिंगसाठी. सांगली ते खर्शिंगफटा आणि दंडोबा असं जवळजवळ 40 ते 42 किलोमीटरचं अंतर आहे. हा राष्ट्रीय महामार्ग आहे. जवळजवळ आम्ही 40 ते 45 मिनटामध्ये सिद्धेवाडी इथं पोचलो आणि आता सिद्धेवाडीपासून आम्ही डोंगर चढायला सुरुवात करणार आहे. निलेश सरांची वाट पाहतोय. सर्व वयोगटातील ही जवळजवळ 125 पेक्षाही जास्त असे ट्रेकर्स आम्ही आता सुरुवात केली आहे ट्रेकिंगला. सांगली मिरज शहराजवळ पाहण्यासारखे काय आहे हा जर प्रश्न विचारला तर डोळ्यासमोर येते ते प्रेक्षणीय ठिकाण म्हणजे दंडोबा डोंगर. मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्याच्या सीमेवर असलेला हा दंडोबा डोंगर. हे ट्रेकिंग पर्यटनासाठी सर्वांना भुरळ पडणारा असा हा दंडोबा डोंगर. सलाम साने सरांना येताना त्यांनी भरपूर बिया जसं की करंज, आंबा, फणस, जांभूळ, चिक्कू अशा अनेक प्रकारच्या बिया ते सोबत घेऊन आलेले होते. इतर ट्रेकर्सने सुद्धा आणलेले होते. तर इथं असे छोटे छोटे खड्डे करून आम्ही त्या बिया रोवत होतो. जवळजवळ 150 ते 200 पेक्षा जास्त बिया आम्ही निरनिराळ्या ठिकाणी ह्या पुरलेल्या आहेत. खूपच चांगलं असं इनिशिएटिव्ह साने सरांनी घेतलं. बरेच पार्टिसिपंट्स फोटो काढायमध्ये मग्न होते. ट्रेकिंग करता करता हाही आनंद लुटत होते. ट्रेकिंगला कुठलीही या ग्रुपमध्ये वयोमर्यादा नाही. अगदी 60च्या वरचे आणि लहानात लहान म्हटलं तर एक साधारण 4 वर्षाचा मुलगासुद्धा होता. यंगेस्ट ट्रेकर. छान काळजी घेऊन आपापली प्रत्येकजण आपापल्या गतीनं ट्रेकिंग करत होता. काही ट्रेकर्स मध्येच थांबून व्हिडिओ, निसर्गाचे व्हिडिओ, स्वतःचे व्हिडिओ, रील बरंच काही चाललेलं होतं. फोटो सेशन चाललेलं होतं. सिद्धेवाडीपासून जे आम्ही हे चालायला सुरुवात केली, खूप अवघड ट्रेक नाही आहे हा. मध्ये मध्ये जे आपण ट्रेकर्स आहेत ते फोटो काढतायत, आनंद लुटतायत. किती सुंदर असा निसर्ग आहे पहा. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती, फुलराणी ती खेळत होती. मध्येच एक असा तलाव आहे. पाऊस पडल्यामुळं तलावाचं पाणी थोडं गढूळ झालंय, पण खूपच सुंदर विहंगमय असं दृश्य. आणखी पाऊस जर 15 दिवसांनी गेलं ना तर आणखीन हिरवळ ही छान दिसेल. खूपच सुंदर नजारा होता. ट्रेकिंग करत असताना मध्येच वाटेमध्ये अनेक ह्या करवंदाच्या जाळ्या आम्हाला पाहायला मिळाल्या. आम्ही करवंद त्याचाही आनंद घेतला. खूप छान म्हणजे करवंद अगदी गोड होती. क्वचित मिळाली पण खायला मिळाली ही नक्की. किती छान सुंदर असा निसर्ग आहे पहा. डोळ्यात साठवावा असा आहे. निसर्गाचा असा छान आनंद घेत आम्ही ह्या बुरुजापाशी पोचलो. हा टेहळणी बुरुज आहे. ह्या टेहळणी बुरुजावर चढून ना जर बघितलं तर खूपच सुंदर असं विहंगमय दृश्य, अगदी विलोभनीय असंच आहे. याच बुरुजापाशी आम्ही सर्व ट्रेकर्सनी, वारणामाई ट्रेकर्सनी फोटो काढला. शेवटी जवळजवळ 1.25 तासाने आम्ही वरती डोंगरावरती ह्या मंदिरापाशी पोचलो. ह्या दंडनाथाचं दर्शन घेतलं. खूपच सुंदर असं हे मंदिर आहे आणि सर्व ह्या ट्रेकर्सनी दर्शन घेऊन मंदिराबाहेर आम्ही नाश्त्याची वाट पाहत होतो. अजूनही नाश्ता यायला अजूनही वेळ होता, म्हणून आम्ही छोटे छोटे गेम्स घेतले. आईचं पत्र हरवलं.
कोणतं करायला ना व्हिडिओ. अरे मग आणि त्यांच्या जागेवर टाकले ना त्यांना तुम्ही पकडायला जायचं. त्यांच्या जागेवर पळा 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 फास्ट. बसली असं टाकायचं नाही. पळा 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 40 ग्राम कमी होत आहे. पळा पळा पळा. काही उत्स्फूर्त पणे काही जणांनी गाणी सुद्धा गायली. यानंतर ओळख परेड. वो मुश्किल से ऐसा जो कोई हंसी है बस वो ही सबसे हंसी है उस हाथ को तुम थाम लो जो है समा कर हो ना हो. थँक यू. मी बँकर स्कीम पण सांगा. मी पहिला निलेश सरांचा आभार मानते. आम्ही पहिल्यांदाच ह्या बरोबर आलेलो आहे. माझं नाव सुजाता पाटील. मी जयसिंगपूरहून आले. मी हाऊसवाईफ आहे. ओके. गुड मॉर्निंग. मी सविता मधून जयसिंगपूर ॲडव्होकेट असून मी सल्लागार म्हणून काम करते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अशा पद्धतीने सर्व ट्रेकर, जवळजवळ 125हून जास्त ट्रेकर्स, त्या सगळ्यांनी आपापली ओळख, आपापलं प्रोफेशन, बिझनेस याची माहिती दिली. निलेश बारवडे सर जेव्हा पायलट स्टडीला आले होते तेव्हाच ह्या नाश्त्याची सोय त्यांनी ऑर्डर तिथेच असलेल्या स्थानिक लोकांना दिली होती. तर तिथं त्यांचं एक रेस्टॉरंट आहे. मस्त असा तुपातला शिरा आणि खमंग असे गरमागरम पोहे हे तिथं त्यांनी आणून पोचवले होते. हे सर्व ट्रेकर्स छान अगदी पद्धतशीरपणे ओळीत राहून हा नाश्ता घेत आहेत. एकदम भरपेट असा नाश्ता होता. निलेश बारवडे सरांना खूप खूप धन्यवाद. 125 ते 150 लोकांना एकत्र आणायचं, पायलट स्टडी करायचं आणि त्याचं छान नियोजन करायचं. कुणालाही काही दुखापत नाही, काही नाही. मस्त अशी ही दंडोबा ट्रेकिंग आमची पार पडली आणि परतीच्या मार्गाला लागलो. सकाळी आम्ही 6:30 वाजता निघालेलो सांगलीमधून. आता इथं पोचायला आम्हाला जवळजवळ 1 वाजतील. खूपच सुंदर असा हा ट्रेक. थँक्यू व्हेरी मच. फॉलो नीता झोन. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.